मी ही मॉइश्चरायझर क्रीम घरीच बनवली आहे. कशी बनवली आहे ते तर तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर नमस्कार, मी शारदा. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. त्याआधी आमच्या सोसायटीमध्ये दरवेळेस ना ढोल पथक येतं, जे की प्रॅक्टिससाठी येतं संध्याकाळच्या वेळेला. आणि शंभूही तिथे पाहायला गेलेला होता. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या मुलांचं पाहून ना त्याला थोडंसं तिथं उभं केल्याच्या नंतर ते असं काही वाजवत होता. खूप दिवस झाले हे माझ्या फील्डमध्ये येत होतं, नॅचरल पद्धतीने मॉइश्चरायझर बनवायचं. चला म्हणलं ट्राय करूनही बघूया. आणि खरं सांगायचं म्हटलं तर मलाच अजिबात विश्वास नव्हता, की हे बनेल की नाही बनेल. मला तर वाटलं होतं तूप वाटोळ होणार आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये मी एकच चमचा तूप घेतलं होतं. म्हणलं चांगली जर बनली तर परत बनवता येईल, पण सध्या रिस्क नको. त्यासाठी मग एकच चमचा घेतला आणि ट्राय करून बघावं म्हणलं. त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं. आता इथं बर्फाचं पाणी होतं, तेच मी घातलं आणि त्याच पाण्यामध्ये मी तोंडही धुतलं होतं आणि तोंड धुताना माझी रिएक्शन अशी काही होती. त्यानंतर त्याला एका वाटीच्या सहाय्याने 100 वेळा फिरवून घ्यायचं आहे आणि जे पाणी अतिरिक्त निघालेलं आहे तेही काढून घ्यायचं आहे. आणि परत पाणी टाकून परत त्याला 100 वेळा फिरवून घ्यायचं आहे. आणि शेवटी त्याचा असा काही रिझल्ट मिळाला होता, जे की खूप छान आहे. आता हे फिरवणं थोडंसं किचकट आहे, पण खूपच छान रिझल्ट येतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि घरच्या घरीच आपण अशा पद्धतीने नॅचरल मॉइश्चरायझर तयार करू शकतो. आणि शेवटी ट्राय करूनही बघितलं आणि चेहराही खूप छान होतो, नरम राहतो आणि शाईनही करतो. त्यानंतर हातामध्ये ट्राय केलं. आता नॅचरल गोष्टी थोडासा वेळ घेतात, पण रिझल्ट त्याचा खूप छान येतो. आजच्यासाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.